आणि जी परिस्थिती ठाणा रेल्वे स्थानकात आहे तीच थोड्याफार प्रमाणात कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा पाहायला मिळते। तिथे काय चित्र याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। मी सध्या मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये आहे। कालपासून ठाण्यामध्ये जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि याचा काहीसा परिणाम हा मुंबईतील मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय। आपण सध्या कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये आहोत। या ठिकाणी ठाण्याच्या जम्बो मेगा ब्लॉकमुळे 930 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। एक्सप्रेस ट्रेन देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर काहीसा परिणाम हा सध्या मुंबईच्या मध्य रेल्वेवरील सर्वच रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय। ट्रेन कमी आहेत, लेट येत आहेत, त्यामुळे याचा परिणाम हा सर्व प्रवाशांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। याचा परिणाम अधिक होऊ शकतो। मात्र ठाण्यातल्या मेगा ब्लॉकने सध्या आपण पाहिलं तर ट्रेन सध्या लेट येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे प्रवासी हे हैराण असल्याचं सध्या हे दृश्य पाहायला मिळतंय। कहाँ से कितना ट्रेन लेट है, कभी कहाँ से? मैं मुमरा से ट्रेन ट्रैवल कर रहा हूँ। मुमरा से कम उधर आधा घंटा खड़ा था। आधे घंटे तक कोई भी ट्रेन आई नहीं और वो भी प्लेटफॉर्म नंबर चेंज करके जो फास्ट ट्रैक है ना, फास्ट ट्रैक पे ट्रेन आई है। स्लो पे हम लोग ने बहुत वेट किए लेकिन आया नहीं। मी आता दिव्यावरून आलोय। आता मतलब ट्रेन एकदम लेट आहे, काय एकदम पद्धत नाही, काय नाही, आता काय करणार आता। आणि 2 नंबरवरती 4 नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी येतो आणि एवढी गर्दी की चढायला उतरायला एकदम हालत खराब। लोकल लेट आहेत, तसेच प्रवासी हैराण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्य सरकारने, महापालिकेने, रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत, मात्र त्या अपुऱ्या आहेत असं प्रवाशांचं म्हणणं आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर या मेगा ब्लॉकमुळे प्रवासी हे हैराण असल्याचं चित्र हे सध्या सर्वच रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन गजानन बाळापूरकरचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे तुम्ही जर आज मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल, हार्बर मार्गाने प्रवास करणार असाल, ऑफिसला जाणार असाल, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल तर ट्रेनचं वेळापत्रक किंवा ट्रेनची परिस्थिती लक्षात घ्या, विचारात घ्या आणि मगच प्रवासाचं नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।